ठाणे महानगरपालिका निवडणुकीआधी भाजप शिंदे शिवसेना युतीवरून ठाण्यात तणाव. ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाची शिवसेना आणि भाजपच्या युतीवरून ठाण्यात राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे. वरिष्ठ पातळीवर युतीसाठी सकारात्मक हालचाली सुरू असताना मात्र भाजपच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या युतीविरोधी सूर अधिक तीव्र होताना दिसत आहेत. प्रभाग क्रमांक 19 मधील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आयोजित बैठकीत गेल्या 8 वर्षात शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांकडून झालेल्या मारहाणी, दाखल गुन्हे, समाजकार्यातील अडथळे आणि दादागिरीचे मुद्दे उपस्थित केले. या बैठकीत आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शहराध्यक्ष संदीप लेले उपस्थित होते. युती झाल्यास प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होईल अशी भावना व्यक्त करत समान न्यायाची मागणी करण्यात आली. आमदारांनी कार्यकर्त्यांच्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे जागा वाटप जरी ठरले नसले तरी त्याआधीच ठाण्यात भाजप शिवसेना यांच्यात कुस्ती रंगल्याचं पाहायला मिळत आहे. तर भाजप आपल्याला कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात किती यशस्वी ठरतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. भारतीय जनता पार्टी हा एक मोठा परिवार आहे आणि कोपरी मंडळामधल्या या प्रभागामधल्या कार्यकर्त्यांनी हा मेळावा आयोजित केला होता. आमचं काम आहे की या मेळाव्याच्या माध्यमातून आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत त्या ऐकून घेणे आणि त्यांच्याशी त्याच्या संबंधामधला संवाद आणि त्यांना मार्गदर्शन करणं. जसं या ठिकाणी आहे की त्या भावना व्यक्त करण्याचा त्यांचा अधिकार आहे एका कुटुंबामध्ये, परंतु त्यांना अनुषंगाने त्यांचं समाधान करणं हे देखील आमचं काम आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना साधक बाधक त्यांच्याशी चर्चा करून आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की शेवटी पक्ष नेतृत्वाचा जो आदेश आहे तो शिरसावंद मानून तुम्ही काम करायला पाहिजे. आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता खरं तर ही आमची संपत्ती आहे. कार्यकर्ता हीच आमची संपत्ती आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत असताना त्याचा भावनेचा देखील आदर करण्याकरता आम्ही त्यांच्याशी संवाद करणं हे देखील आमचं कर्तव्य आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही त्यांना हे सांगितलं आहे आणि ज्या ज्या पक्षाचे आदेश असतील त्याच्याप्रमाणे ते काम करण्यासाठी कटिबद्ध असतात. ही त्यांची भावना आहे. जे म्हणून घटना घडतात शेवटी असं आहे की त्या स्थानिक पातळीवर अनेक प्रकारचा संघर्ष असतो, काही ठिकाणी समन्वय असतो आणि त्याच्यातून ती भावनेच्या आधारे ती व्यक्त केली जाते. त्याच्यामुळे ते त्यांनी सांगितलं. त्यांची स्वाभाविक आहे की त्यांची त्या मुद्द्यावर रिॲक्शन येणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली. मुळात युतीचं धोरण हे अतिशय स्पष्ट आहे आणि ते सगळ्याकडे जाहीर झालेलं आहे. आमचे राज्याचे नेते या लोकांनी आपल्याला सर्वच ठिकाणी युती करायचे हे असे सुस्पष्ट आदेश दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनाने निश्चितपणे पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता त्या दिशेने काम करणार आहे. या संदर्भातली काल बैठकही पहिली फेरी झालेली आहे आणि अतिशय सकारात्मक पद्धतीमध्ये ही साधक बाधक अशी चर्चा झालेली आहे. प्रत्येक कार्यकर्त्यांना ज्या ज्या संघर्षाला सामोरे जावं लागलं त्याची भावना ते लोक व्यक्त करत आहेत आणि हे त्यांचा अधिकारही आहे. पण भारतीय जनता पार्टी ही जसं केळकर साहेबांनी सांगितलं की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने प्रत्येक कार्यकर्ता चालत असतो. त्याच्यामुळे त्याच दृष्टिकोनाने पुढच्या काळामध्ये युतीचं काम प्रत्येक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता करतील असा विश्वास मला आहे. ही कार्यकर्त्यांची भावना जरी असली तरी ज्यावेळेस चर्चा होते त्यावेळेस साधक बाधक चर्चेमधनं विनेबिलिटी हा क्रायटेरिया आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये महायुतीची जास्तीत जास्त नगरसेवक या शहराच्या सेवेसाठी निवडून यायला पाहिजे ही याच्यामधलं बघण्याचं धोरण आहे. मी या महायुतीच्या चर्चेमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे विनेबिलिटी हा क्रायटेरिया राहील आणि त्याच्यामुळे निश्चितपणे महायुतीचे जास्तीत जास्त नगरसेवक या शहराच्या सेवेसाठी निवडून यावा हा या चर्चेचं धोरण राहणार. मंडळाध्यक्ष नाराज नाही आहेत, त्यांनी त्यांची भावना कळवली. प्रत्येक कार्यकर्त्याच्या या भावना असतात, त्यांची इच्छा असतात. त्यांनी 9 वर्ष सातत्याने या सगळ्या गोष्टींसाठी प्रयास केलाय, मेहनत केले, काम करतायत आणि त्याच्यामुळे त्यांची भावना ते पालक म्हणून आमच्याकडे व्यक्त करतात आणि तो त्यांचा अधिकार आहे. निश्चितपणे या त्यांच्या भावनांची आम्ही नोंद घेत आहोत. निश्चितच वरिष्ठांपर्यंत या भावना पोहोचवतात. निश्चितपणे आमच्या अध्यक्षांनी अतिशय योग्य
सल्ला लेले साहेबांनी दिलेला आहे की श्रद्धा आणि सबुरी हाच खऱ्या अर्थाने हा मार्ग राहणार आहे आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना त्यांची नोंद घेतलेली आहे, वरिष्ठांपर्यंत कळवण्याचं काम आमच्याकडनं होईल आणि प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीची निश्चितपणे आहे. दिल्लीत मुळात भारतीय जनता पार्टी ही आहेतच ना, त्याच्यामुळे अशी काही वेगळी घोषणा द्यायची गरज नाही. ही मुळात निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका ही भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व नेत्यांची निश्चितपणे आहे आणि ते निश्चितपणे मुळात पहिली राऊंड झालेली आहे चर्चेची. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे पहिल्या फेरीची आणि आता पुढच्या याच्यामध्ये आपल्याला ठोस असं आम्ही फिगर सांगतो. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे शिस्तीचे कार्यकर्ते आहेत आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि नंतर मी या भावनेने काम करत असतो. त्याच्यामुळे पालक म्हणून त्यांनी त्यांची भावना आमच्या सगळ्यांकडे व्यक्त केली ती निश्चितपणे आम्ही सगळ्यांनी त्या संदर्भातली नोंद घेतलेली आहे. वरिष्ठांकडे हे निश्चितपणे कळवलं जाईल. नाही, असं कोणी जाहीर केलेलं नाहीये. भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते युतीचा मान सन्मान ठेवूनच काम करतात. आज प्रभाग 19च्या माध्यमातून आपण कार्यकर्ता मेळावा इथे घेतला. कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना आमच्या वरिष्ठांकडे व्यक्त केल्या. आम्ही पदाधिकारी म्हणून सुद्धा आम्ही आमच्या भावना आमच्या वरिष्ठांकडे व्यक्त केल्या. आमच्या भावना इतक्याच आहेत की कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये. ज्या कार्यकर्त्यांनी पक्षासाठी, पक्षाच्या झेंड्यासाठी अविरत असं कार्य केलेलं आहे, जो कार्यकर्ता फक्त इलेक्शन आले म्हणून बाहेर पडतो असं न करता वर्षाचे 12 महिने पक्षासाठी काम करतो, त्या सर्व कार्यकर्त्यांना न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे, हीच आमची विनंती आहे. तीच विनंती आम्ही करण्यासाठी आज कार्यकर्ता मेळावा लावला आणि आमच्या भावना आम्ही वरिष्ठांकडे व्यक्त केल्या. बघा, आम्ही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहोत. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काम करायची आम्हाला सवय आहे. आम्ही कोणाच्याही कामात खोडा घालत नाही. आम्ही भ्रष्टाचारमुक्त महापालिका कशी देता येईल याच्यासाठी अविरत कार्य करत असतो आणि ते कार्य करताना काही लोक दुखावले जातात. आता त्यांना दुखल्यावर त्यांना ते असे फेस तर करू शकत नाही, कारण त्यांचं माहिती आहे की त्यांनी कुठेतरी चुका केलेल्या आहेत. मग ते झाकण्यासाठी आपण दडपशाही हा मार्ग सोपा असतो. मग 5-50 गुंड जमा करायचे, 5-10 बायका जमा करायच्या, त्या बायका अंगावर सोडायच्या, मग विनयभंगच्या तक्रारी दाखल करायच्या. आमच्या कशिश पार्कमधले 15 ते 16 लोकांवर अनेक असे गुन्हे आपल्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेच आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामधनं मी एक आहे. त्यामुळे जर आपल्याला सामाजिक कार्य करायचं आहे, आपल्याला ही समाजाची बांधिलकी जपायची असेल, तर हे असे अनेक घाव आपल्याला झेलायला लागतील ह्याची मला पूर्ण कल्पना होती, आहे आणि राहणार. कोणी कितीही दडपशाही केली, गुंडशाही केली, कितीही हल्ले केले, तरी मी जे कार्य करतोय, ज्या पक्षाचं कार्य करतोय ते मी काय सोडणार नाही. त्यामुळे त्यांनी त्यांचे प्रयत्न चालू ठेवावे आणि सत्याच्या मार्गाने जे आम्ही चालतोय आणि जे काम करतोय ते आम्ही थांबवणार नाही, हेच मी तुम्हाला सर्वांना सांगू. पण या आमचं म्हणणं इतकंच आहे, एकतर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय द्यावा आणि जर पक्षाने ठरवलंच आहे की युती करायचीच, तर त्यांनी आम्हाला असे उमेदवार द्यावे जे भ्रष्टाचारमुक्त असतील, जे चांगल्या मार्गाने चालणारे नेतृत्व असेल, जे सर्वांना समाविष्ट करून घेतील असे नेतृत्व असेल. असे जर नेतृत्व पक्षाला आम्हाला म्हणजे काम करायसाठी दिले तर आम्ही नक्की काम करू. पण भावना बघा, मी पुन्हा तेच सांगतो की मी भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षाची जी भूमिका असेल त्याच्याशी, माझ्या वरिष्ठांची जी भूमिका असेल त्याच्याशी मी सहमत असेल. परंतु मला माहिती आहे की ज्या ताकदीने आज आम्ही प्रभाग 19मध्ये हा मेळावा घेतला, ते बघून आमचे वरिष्ठ नक्कीच आमच्या मागणीची दखल घेतील आणि आम्हाला न्याय देतील ही मला खात्री आहे. आज प्रभाग क्रमांक 19चा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा होता. त्या कार्यकर्ता मेळाव्याची दखल घेऊन आपण सगळ्यांनी इथे उपस्थित राहिलो त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद देतो.
प्रभाग क्रमांक 19 जो आहे तो आमचा आनंदनगर चेक नाकापासून तो हजुरीपर्यंत आहे. आणि या आनंदनगर चेक नाक्यापासून हजुरपर्यंत हा प्रभाग गेल्या वेळेस पण तसाच होता आणि ह्यावेळेस पण तसाच आहे. म्हणजे हद्द सोडून सुद्धा त्या गोष्टी तशाच होत्या. ते असलं तरी ह्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये आम्ही आनंदनगरमध्ये जेव्हा काम करताना माझे मित्र सहकारी माझे बंधू प्रमोद चव्हाण यांच्यावर झालेला हल्ला असेल, त्यांच्यावर झालेले अॅट्रॉसिटीचे गुन्हे असतील, त्यांना झालेली जेल असेल, ह्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर आम्ही जर पुढे आलो तर साठेवाडी धर्मवीर नगरमध्ये आमच्या सोनिताई चव्हाण यांच्या घरावर टाच आणली गेली, ते आहे. प्रशांतजी जाधव यांना मारहाण झाली, हा विषय आहे. त्याचप्रमाणे हजुरीत काही आमचं सांस्कृतिक धार्मिक याच्यावरून झालेले हे असतील, ह्याच्यात मित्रपक्षांनी आम्हाला दिलेला त्रास हा आम्हाला विसरता येणार नाही. हे काय आमच्या नेत्यांना माहीत नाही असं नाही, तर आमच्या नेत्यांना माहिती आहे. त्यांनी आमच्या भावना आधी पण जाणून घ्या, तेव्हा पण ते ठामपणे आमच्या पाठीशी उभे होते आणि आम्हाला विश्वास आहे की आता देखील ते आमच्या भावना समजून घेतील आणि ठामपणे आमच्या पाठीशी उभे राहतील. हो, आम्ही सन्मान्य नेत्यांना सांगितलं हा विषय जरी जडतरचा असेल, जरी स्टँडिंग हे असले, पण मित्रपक्ष म्हटलं तर मग मैत्री करायची आणि मैत्री निभवायची नाही असं नाही होत. सगळ्यात महत्त्वाचं मैत्री करणं सोपं असतं, पण ती निभवणं फार कठीण असतं आणि निभवणं जातलं गेलं नाही अनेक वर्ष. आम्ही ह्याचा अनुभव घेतोय, आम्ही बघत आलो. हा संघर्ष आमचा आत्ताचा नाही आहे. तुम्ही पण पाहत असाल, तुम्ही पण अनेक वेळा आम्हाला माध्यमातून प्रसिद्धी दिलेली आहे आमच्यावर झालेल्या अन्यायाला. आता तुमचा प्रश्न जो आहे की आता एक सीट तर आमची खासदारकीला गेलेली आहे, तर ती खाली झालेली आहे. तर मनाचा मोठेपणा मित्रपक्षांनी दाखवावा आणि जे धोरण आमचे नेते ठरवतील त्यांचं तोरण आम्ही बांधायला तयार आहोत. आम्ही शिस्तीचे कार्यकर्ते आहोत, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत आणि याच्यापुढे आम्हाला जे आमचं शिरस्त नेतृत्व आहे, सन्माननीय केळकर साहेब आहेत, डावकरे साहेब आहेत, लेले साहेब आहेत, यांच्या माध्यमातून आम्हाला जो काही आदेश येईल त्याचं आम्ही पालन करू. पण आम्ही ज्या आमच्या भावना होत्या त्या आम्ही व्यक्त केलेल्या आहेत. सर्वप्रथम मी आपल्याला सर्वांना सांगू इच्छितो की आज आमच्या नेत्यांना आम्ही प्रभाग 19 मध्ये जी युती आहे ती युती न करता मैत्रीपूर्ण लढत व्हावी ही एक आमची इच्छा त्यांना व्यक्त केलेली आहे. दुसरी जर नाही तर वरिष्ठांनी आपल्या स्तरावरती समसमान वाटप करून आम्हाला सन्मान द्यावं, एक आम्ही ही अशी मागणी केलेली आहे. पण तत्पूर्वी मी सर्वांना सांगतो की भारतीय जनता पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि आम्ही त्याचे कार्यकर्ते आहोत. आमचे वरिष्ठ जे आम्हाला आदेश देतील ते आम्ही 100% मान्य करणार आहे, त्या हिशोबानेच आम्ही काम करणार आहोत. आणि राहिला आमच्या सर्व ठाण्याला माहिती आहे की कार्यकर्त्यांना काय काय अन्याय झालेला आहे आणि कसे कसे झालेले, ते सर्व आम्ही आमच्या वरिष्ठांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की हे विषय हे वरिष्ठांपर्यंत पोहोचून आम्हाला योग्य ते न्याय देतील. अजून वाटप झालेलं नाहीये, आमच्या वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि आमचा विश्वास आहे, प्रभाग क्रमांक 19च्या सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की आमची पक्षश्रेष्ठी व आमचे जे पालक आहेत ते आमच्यावर अन्याय होऊ देणार नाही. पण शिंदेच्या शिवसेनेचा जर उमेदवार दिला तेव्हा काय भावना असणार? नाही, शिंदे साहेबांचा उमेदवार दिला किंवा भारतीय जनता पक्ष जर दिला की जेव्हा देतील तेव्हा त्याच्यावरती आपण चर्चा करणं योग्य राहील. कारण की जर आता आम्ही तुम्हाला याबद्दल उत्तर दिलं तर हे कुठेतरी आमच्या वरिष्ठांना असं वाटेल का आम्ही कुठेतरी उत्तर चुकीचं देत आहोत आणि आम्ही शिस्तबद्ध कार्यकर्ते आहोत. आम्हाला आमचे जे पक्षाकडनं आदेश येतील ते आम्ही करू आणि आम्हाला आमच्या वरिष्ठांनी सांगितलेलं आहे का प्रभाग क्रमांक 19 मधील प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत न्याय केला जाईल. त्यांनी आम्हाला असं आश्वासित केलेलं आहे. श्रद्धा आम्हाला यासाठी सांगितली की आमची पक्षावर श्रद्धा आहे आणि सबुरीचं फल आम्हाला मिळणार आहे, कारण की आम्ही 8 वर्षापासून सबुरी ठेवलेली. पण ज्या वेळेला सर, 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, अन्याय झाला त्यावेळीही आमचे वरिष्ठ आमच्यासोबत उभे होते. यासाठी आज आमचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रभाग 19 मध्ये टिकून आहे आणि आम्ही आमचं जे घराणं होतं, जे आम्हाला जो त्रास होता त्या गोष्टी आम्ही त्यांना सांगितलं आणि त्यांनी त्यावेळी आम्हाला सांभाळून घेतलं. यासाठी आज आम्ही आमच्या पालकांना याच गोष्टी सांगायला आलोय का आमच्यासोबत योग्य तो न्याय करावा आणि पक्ष नंतर जे ठरवेल ते धोरण आम्हाला मान्य असेल. आणि या ठिकाणी वरिष्ठांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ते जी आमची मागणी आहे ते वरपर्यंत पोहोचवतील. संबंधित आमचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांच्यापर्यंत ते आम्हाला योग्य ते न्याय मिळवून देतील व अन्यथा आम्हाला समसमान वाटप मिळावा. जे हिंदुत्वाच्या विरोधात आहेत त्याच्या विरोधात विजय त्रिपाठी आयुष्यभर उभे राहणार. मला असं विश्वास आहे की आमचे जे पक्षश्रेष्ठीचे जे पालक आहेत, आमचे दोन्ही आमदार, आमचे जिल्हाध्यक्ष, हे आमच्यावरती किंवा भारतीय जनता पक्षाच्या एकही कार्यकर्ता अन्याय होऊ देणार नाही. मी आताही तुम्हाला सांगतो की आमच्या वरिष्ठांनीही सांगितलेलं आहे का कार्यकर्त्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची गवाही त्यांनी आम्हाला दिलेली आहे. मुख्यमंत्री आमचे शीर्ष नेतृत्व आहे, ऐकलं जातं नाहीये. नाही, 100% आमचे मुख्यमंत्री हे शीर्ष नेतृत्व आहेत. आमचे प्रदेशाध्यक्ष, आमचे दोन्ही आमदार, आमचे पालक
यांनी जर आम्हाला आदेश दिलं तर आम्ही 100% युतीसाठीच काम करणार. आम्ही आमच्या पक्षाच्या शिस्तबद्ध कार्यकर्ते असल्यामुळे आमच्या मुख्यमंत्र्यांची जी मागणी असेल ती आम्ही 100% प्रभाग 19 मध्ये 100% त्यांच्या मताने आम्ही चालणार आहोत. थँक्यू.